ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी नम्रता वागळे। माझा महाराष्ट्र माझं विजन या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला या नेत्यांच्या डोक्यामध्ये एक विजन होतं, एक रोडमॅप होता की वर्षभरामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत। दरम्यानच्या काळात आलेलं कोविडचं संकट, तर या सगळ्या वर्षाअखेरीस या नेत्यांचं विजन कुठपर्यंत वर्षभरासाठीचं पूर्ण झालंय, इथून पुढच्या काळासाठी त्यांचं काय विजन असणार आहे, याबद्दल आपण राज्यातल्या विविध नेत्यांशी मंत्र्यांशी चर्चा करतोय। आता या सत्रामध्ये आपण बोलणार आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी। सर, स्वागत आहे आपलं। सगळ्यात पहिल्यांदा आपलं अभिनंदन खूप खूप वर्षपूर्ती निमित्त या सरकारच्या। पहिला प्रश्न साहजिकच, आपण एबीपी माझाच्याच माझा विजन या कार्यक्रमामध्ये राज्यासाठीचं आपलं विजन मांडलेलं होतं। वर्ष संपतंय, या सरकारची वर्षपूर्ती होतीये। वर्षभरामध्ये तुमचं विजन तुम्हाला किती टक्के पूर्ण करता आलं, काय अडचणी आल्या? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महाविकास आघाडी सरकारला आज जवळपास वर्ष पूर्ण होत आहे, उद्या होत आहे। आणि त्यामुळे वर्षभराचा मागोवा घेत असताना जी काही कामं राज्यात झाली, माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात झाली, त्याचा एक थोडक्यात वृत्तांत निश्चित मी आपल्या सर्वसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिल्यांदा कोरोनाची मुळे एक चांगली संधी उपलब्ध झाली। मी कोरोनामुळे खूप जागतिक पातळीवर, राज्य पातळीवर, देशात खूप मोठं नुकसान झालं, नाकारता येणार नाही। परंतु मी ह्या कोरोनाला एक संधी म्हणून पाहतो आणि या संधीचा पुरेपूर फायदा राज्यातल्या आरोग्यविषयक सेवा अधिक बळकट करण्यासाठी याचा उपयोग झाला। मी तर म्हणेन राज्यभर झालंच। माझ्या जिल्ह्याचं बोलायचं झालं तर मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, ह्याच्यामध्ये ज्या काही उणीवा होत्या, जिथे सामान्य माणूस रोज ट्रीटमेंट करता जातो, त्या सगळ्या सुविधा संपूर्ण राज्यभर अतिशय चांगल्या पद्धतीने बळकट करता आल्या। सरकारचा जवळपास उपलब्ध होणारा निधीपैकी 70% निधी आता सरकारचे या वर्षभरामध्ये आर्थिक नुकसान खूप झालं, कारण की उत्पन्नाची साधनं कमी झाली, टॅक्सेस कमी येऊ लागले, जीएसटीचा पैसा केंद्राकडून जो मिळाला पाहिजे तो मिळत नव्हता आणि उत्पन्नाचं साधनं कमी झाल्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खूप ताण पडला। परंतु आलेला पैसा 70% जवळपास सर्व हा हॉस्पिटल्सवर गेला, आरोग्यविषयक सुविधा मजबूत करण्याकरता गेल्या आणि आज सर्व हॉस्पिटल्स व्हेंटिलेटर्स आहेत, रेस्पिरेटर्स आहेत, औषधं आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, इमारती चांगल्या करता आल्या, बेड्स चांगले देता आले, नवीन डॉक्टरच्या रिक्रुटमेंट करता आल्या। त्यामुळे राज्यभर कोरोनावर मात करण्याकरता एक मोठी फौज ही राज्यामध्ये आम्हाला निर्माण करता आली। हा त्यातला कोरोनामुळे आपल्याला झालेला फायदा असं मी म्हणेन की ज्याच्यामुळे हा उपयोग त्याचा झालेला आहे। म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो की माझ्या विभागामध्ये मी काळजी एवढी घेतली, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ही एक संधी होती, बऱ्यापैकी वेळ मिळाला त्यांना, निधीची काहीशी कमतरता असेल, मात्र तुमचं जे काही विजन होतं, जो काही रोडमॅप होता, त्याचा बऱ्यापैकी पल्ला मला वाटतं तुम्हाला गाठता आलेला आहे। तुम्ही आता जे काही सांगितलं ते आता या सत्रामध्ये खूप जणांच्या नजरा लागलेल्या आहेत, त्या म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं नेमकं काय सुरू आहे, या आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या दृष्टीने आपण कशी पावलं टाकतोय? पहिल्यांदा मला लोकांना किंवा विशेषतः सकल मराठा समाजाच्या माझ्या सहकाऱ्यांना मुद्दाम सांगायचं आहे की अपप्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातोय। आपल्याला हे माहिती पाहिजे की सरकारने पुरेपूर प्रयत्न केले, म्हणजे अजून चालू आहे, माझे प्रयत्न काही थांबलेले नाहीत। म्हणजे फडणवीसांच्या काळामध्ये सभागृहामध्ये एकमताने आपण निर्णय घेतला, कोणाचाही विरोध मराठा आरक्षणाला नव्हता। बॅकवर्ड कमिशन जे आहे, मागास आयोगाचा अहवाल त्या ठिकाणी आला, त्यानंतर हा कायदा केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याला चॅलेंज करण्यात आलं। ही सगळी प्रक्रिया ही फडणवीसांच्या काळात आली असताना सुद्धा आम्ही ती प्रक्रिया पुढे नेत आहोत आणि हा लढा आमचा चालू ठेवून न्यायालयीन लढाई जी आहे ती लढाई जिंकण्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। अतिशय उत्तम आपण ज्याला निष्णात वकील लावलेले आहेत, जे मागच्या काळात लावले होते, 30 वकिलांची फौज आहे आणि त्याच्याबरोबर जे खासगी याचिकाकर्ते आहेत त्यांना, त्यांच्याकडे सुद्धा कपिल सिब्बल आहेत किंवा अभिषेक मनु सिंघवी आहेत किंवा अन्य रफिक दादा आहेत, यासारखे नामवंत वकील सुद्धा त्यांच्या बाजूने बाजू मांडत आहे। 4 वेळा जवळपास आपण लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे।
तोंडी सुद्धा मेन्शन केलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेस घटनापीठ स्थापन करेल त्यावेळेस हा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लावण्याकरता आम्ही सर्वोच्च लढाई लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे, कुठेही कमतरता नाहीये. पण न्यायालयीन प्रकरणामध्ये रस्त्यावर येण्यात काही स्वारस्य असू नये. आपण ही लढाई न्यायालयात कशी जिंकायची याकरता एकमताने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तुम्ही म्हणालात अपप्रचार केला जातोय, हा अपप्रचार कोण करतंय आणि कशासाठी करतोय अपप्रचार? मला वाटतंय की भाजप प्रणित जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही संघटना, मी म्हणेन सर्वच नाही पण काही भाजप प्रणित विचाराची जी मंडळी आहे त्यांना हा प्रश्न सातत्याने असाच म्हणजे चालू ठेवायचा आहे. आणि सरकारचे जे प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा घालण्याचं काम हा सातत्याने सुरू असलेला त्यांचा उद्योग आहे, दुर्दैवाने म्हणावा लागेल. आम्ही त्यांना विनंती सर्वांनाच की हा पक्ष कुठल्या पक्षाचा प्रश्न नाहीये, हा कुठला महाविकास आघाडी असो किंवा विरोध असा विषय नाहीये, हा सर्वांनी मिळून करण्याचा लढा. आणि म्हणून सर्वांनी पॉझिटिव्ह सूचना गेल्या पाहिजेत, नकारार्थी बोलण्यापेक्षा सकारात्मक भूमिका काय घेतली पाहिजे याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही म्हणताय की सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय, मग या प्रकरणामधले याचिकाकर्ते असं का म्हणतायत की सरकारला पुढे काय होईल कायदेशीर याचं परसेप्शन नाहीये, पाहिजे तेवढी कायदेशीर मदत मिळत नाहीये? जर जे याचिकाकर्ते आहेत ते म्हणतायत की आम्ही तर अंदाज बांधू शकतो की न्यायालयामध्ये काय होऊ शकतं किंवा काय घडू शकतं, त्या दृष्टीने आमची कायदेशीर तयारी सुरू आहे, तर सरकार का तशी तयारी ठेवत नाही, सरकारचे प्रयत्न अपुरे पडतात असे स्वतः याचिकाकर्त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. हाच अपप्रचार आहे. न्यायालयामध्ये काय घडणार हे त्यांना माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. मग त्यांनी, आमचं म्हणणं आहे की सरकारवर विश्वास नसेल तर तुम्हाला कोणी रोखलंय? तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाणार, आम्ही समर्थन करू ना. तुमच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे, किंबहुना आमची आणि तुमची भूमिका वेगळी थोडी आहे. पण तुमची तयारी अधिक असेल तुम्ही सांगा ना आम्हाला, आम्ही तुमची साथ द्यायला तयार आहोत. सरकार म्हणून आम्ही भूमिका पॉझिटिव्हली घेतो. न्यायालयाचे निर्णय काय आहेत हे तुम्हाला माहीत असेल, आम्हाला तर माहीत नाहीये. तुम्हाला कसे कळतात हे मला माहीत नाहीये. न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना तुम्ही मागच्या कालावधीमध्ये हायकोर्टात कशी बाजू मांडली त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात तुमची बाजू मांडणार. तुम्ही कोण तक्रार नाही आमची. प्रयत्न तुम्ही करा, आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न करू. आपण आता या क्षणाला एक खूप मोठा प्रश्न आहे ज्यासाठी मराठा समाज रस्त्यावरती काल उतरलेला आपल्याला दिसला, तो म्हणजे 11वीच्या ऍडमिशनचा प्रश्न. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की एसीबीसी मधनं आपल्याला आरक्षण मिळेल त्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आता ओपन कॅटेगरीमधनं ऍडमिशन घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी आता परत समाज आक्रमक झालेला आहे. या विद्यार्थ्यांचं काय होणार आता? आणि सरकारने तर अध्यादेश काढलेला आहे याबद्दल. सरकारने नुकताच, सरकार जवळपास 3 ते 4 महिन्यापासून थांबून आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही स्थगिती उठल्यानंतर ऍडमिशनच्या प्रक्रियेला वेग होईल. पण आपण पाहता की आपण नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे. शैक्षणिक वर्षाच्या नोव्हेंबर म्हणजे नॉर्मली जे क्लासेस जून जुलैमध्ये सुरू होतात ते कोरोनामुळे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत गेले. शाळा सुद्धा आता हळूहळू सुरू होत आहेत, कॉलेजेस सुरू होतील. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग आपल्याला ऍडमिशन्स मुलांच्या रोखता येतील का? हा खरा शैक्षणिक वर्ष म्हणजे आपण विचार करा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5-7 महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ नये ही सर्वांना दक्षता घ्यावी लागेल. आणि म्हणून मला एवढं सांगायचं, शिक्षण विभागाने आणि उच्च शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षा त्यांनी होऊ घातली, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एससीबीसीमुळे आरक्षणाला जी स्थगिती मिळालेली आहे तर त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये ऍडमिशन घेता येतं, तेवढ्या जागा आहेत आपल्याकडे. म्हणजे त्यांना ऍडमिशन मिळणार नाही असं नाहीये, हाच अपप्रचार आहे. ज्यांना एससीबीसीच्या स्थगितीमुळे ऍडमिशन तिथे मिळत नाही त्यांनी खुल्या प्रवर्गामध्ये त्यांना आपल्याला ऍब्झॉर्ब करता येईल तेवढ्या जागा सरकारकडे किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे कोणाचंही ऍडमिशन मिळालं नाही म्हणून नुकसान होणार नाही, पण ऍडमिशनच करायचं नाही ही भूमिका कशी घेता येईल? मुद्दा असा आहे ना अशोक चव्हाणजी यामध्ये की विद्यार्थ्यांचं एक काहीतरी परसेप्शन असतं की आरक्षणात असेल तर आपण हे कॉलेज सिलेक्ट करू शकतो, जर आपल्याला आरक्षण नसेल, खुला प्रवर्ग असेल तर आपण हे पर्याय कॉलेजसाठी देऊ शकतो. त्या विद्यार्थ्यांचं आता काय होणार आहे? कदाचित आरक्षण आपल्याला असू शकेल, आपल्याला मिळेल या अपेक्षेवर त्यांनी अशी काही कॉलेजेस दिली असतील जी आता खुल्या प्रवर्गातनं कदाचित अशा विद्यार्थ्यांना मिळू शकणार नाहीत. मला सांगा, जिथे कोर्टाची स्थगिती एससीबीसीला आहे त्या ठिकाणी आपल्याकडे काय पर्याय उपलब्ध आहे मला सांगा, आपण मी ऐकायला तयार आहे. मी जमलं तर मंगळवार किंवा बुधवारी संभाजीराजेंनाही मी विनंती केली की आपण माझ्याकडे या आणि या बाबतीमध्ये आपली काही वेगळी सूचना असेल तर मी स्वीकारायला तयार आहे. म्हणजे मुद्दा तो नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांना कोणालाच प्रवेश द्यायचा नाही
अशी भूमिका घेता येईल का विद्यार्थ्यांना, आपल्याला? मराठा समाजातल्या आपल्याकडे विद्यार्थ्यांना या संस्था आशेवर आहेत, आपण ठेवायला जागा आहेत. नको होतं वर्षाच्या सुरुवातीलाच, असं वाटतंय? त्या आशेवर ठेवलं. आपल्याला ही स्थगिती कोर्टाची लवकर उठेल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने 3 महिने होऊन गेले तरी याच्यामध्ये काही कोर्ट कोणाला नियुक्त करत नाहीये किंवा संविधानिक बेंच जे गठीत करते अजून होत नाहीये. 4 वेळा लेखी अर्ज करून सुद्धा कोर्ट ऐकत नाहीये. तर मग आपण थांबायचं आणि शैक्षणिक वर्ष असंच वाया घालवायचं का? हा खरा प्रश्न आमच्या समोर आहे. कोर्टाच्या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न आहेत का? काही मुद्दे आहेत का की कोर्टाची प्रक्रिया इतकी स्लो का चाललेली आहे, किंवा ही स्थगिती उठवण्यासाठी आणखी काही पर्याय आहे का? काही कायदेशीर मार्ग अजून उपलब्ध आहेत का? याची चाचपडणी काही झाली का? नाही, आपण चीफ जस्टिस समोर हा लेखी अर्ज 4 वेळा केला, त्यांच्या समोर 2 वेळा मेन्शन केलं. हीच प्रक्रिया आहे ना कायदेशीररित्या. शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. हा निर्णय काय सरकार घेऊ शकत? हा कोर्टातल्या कक्षेमधली विषय असल्यामुळे त्याच्या आपल्याकडे काय पर्याय उपलब्ध आपण मला सुचवले किंवा मला या संघटनेने सुचवलं की नाही अशा हा पर्याय उपलब्ध आहे, आम्ही स्वीकारायला तयार आहोत. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असणं याचा काही संबंध आहे या सगळ्या लेट प्रकरणाशी? काही परिस्थिती वेगळी असती? असू नये अशी अपेक्षा आहे. असू नये अशी अपेक्षा आहे मला. कदाचित असू शकते असं वाटतं? काही शक्यता आहे? नाही, मला असं कोणावर आक्षेप असं घेणं बरोबर नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणावर कुठल्याही प्रकारचं वेगळं भाष्य करणं उचित नाहीये. पण केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करून हा मार्ग सुकर कसा होईल याकरता प्रयत्न करायला हरकत नाही असं वाटतं. कारण केंद्र सरकार म्हणून त्यांनी जर आपल्या बाजूने जर म्हणजे भूमिका घेतली तिथे सर्वोच्च न्यायालयामध्ये तर फायदा होऊ शकतो. आता असं झालेलं आहे की मराठा आरक्षण ना धड मिळतंय ना धड जातंय. त्यामुळे बरेच जण असे आहेत नोकरीसाठी, प्रवेशासाठी हे अजूनही आशेवरती आहेत की आरक्षणाचा फायदा, लाभ आपल्याला या वर्षामध्ये मिळेल. आणि त्याच वेळेला परिस्थिती अशी आहे की स्टॅग्नंट परिस्थिती आहे. आता कुठेच काही मुव्हमेंट दिसत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी आरोप जर केलेला आहे की आरक्षणाचं मातेरं केलं या सरकारनं, तर चुकलं काय? ते आरक्षणाचं मातेरं सरकारने केलं आहे का? सर्वोच्च न्यायालयामध्ये जी मंडळी गेली, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, याच्यामध्ये सरकारचं काय रोल आहे मला सांगा ना. सरकारने बाजू जी मांडली ती सर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण राज्यभर देशभर लोक पाहत होती. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपली बाजू कशी मांडल्या गेली, कशा पद्धतीने मांडल्या, सगळ्या म्हणजे इट इज इन पब्लिक डोमेन. अशा असताना सरकार दोषी तुम्हाला कसं? मग तुम्हाला अर्थात तुम्हाला राजकारण करायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही बरं नुसतं सरकारच नव्हे, हस्तक्षेप करते जे होते, ज्यांनी इंटरव्हेन्शन अर्ज केले त्यांनी सुद्धा आर्ग्यू केलं होतं. मग आम्ही सरकार अपयशी झालं, मग ते अपयशी झाले कसे झाले? मग असा विषय आलाच ना शेवटी. आता वेगळ्या मुद्द्यावर येते मी जरा. आता 3 पक्षाचं आपलं सरकार आहे ज्याची वर्षपूर्ती होते आणि यामध्ये काँग्रेसबद्दल सतत दबक्या आवाजात चर्चा होते. काही जण तर थेट सांगत असतात की काँग्रेसच्या नेत्यांची सरकारमध्ये कोंडी होतीये. काय आहे सध्या काँग्रेसचं सरकारमध्ये स्टेक? काँग्रेसमुळे हे सरकार आहे नाकारता येणार नाही. 3 पक्ष एकत्र असल्यामुळे सरकार हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे काँग्रेसचा महत्वाचा वाटा किंवा काँग्रेसचं महत्वाची भूमिका या सरकार गठन करण्यामध्ये नक्की आहे, हे खुद्द नेत्यांना सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणून हे सरकार 5 वर्ष टिकलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून रोखणं हा प्रमुख उद्देश होता. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं गेल्या 5 वर्षाचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर नेण्याच्या बाबतीमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भक्कमपणे काम करावं आणि ते आम्ही करत आहोत हे मला मुद्दाम स्पष्ट करायचं. अशोक चव्हाणजी, समन्वय मात्र दिसत नाहीये या सगळ्यामध्ये. म्हणजे आता अगदीच या पूर्वीच्या सत्रामध्ये नितीन राऊतांनीच सांगितलं की अजित पवारांच्या सूचनेवरनं आपण सवलत जाहीर केलेली होती, मात्र आता त्या निर्णयावरनं बॅकफुटवर यायला लागलं. तुम्ही सुद्धा म्हटलेला होतात की नितीन राऊतांनी संवाद साधला नाही, कॅबिनेटला, सरकारला विश्वासात घेतलं नाही आणि त्यांचा हा कदाचित वैयक्तिक निर्णय असू शकतो. नेमकं काय आहे वीज बिलाच्या मुद्द्याबाबत? आणि तुम्हा नेत्यांमध्ये, ऍटलिस्ट काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय नाहीये का? काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे, कुठल्याही समन्वयाचा अभाव नाहीये. ज्या वेळेस आर्थिक तुम्हाला माहिती आहे की आज विद्युत मंडळाकडे जवळ 60,000 कोटीची येणं बाकी आहे. म्हणजे वेळोवेळी वीज बिल रद्द झालेली आहेत, त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे.
म्हणजे माफी देण्यात आलेली आहे. हा सगळा मागचा प्रवास जो आहे, विशेषतः मागच्या 5 वर्षातला जो कालावधीचा प्रवास आहे फडणवीस सरकारच्या, या कालावधीमध्ये जी थकबाकी जवळपास 20,000 कोटीची होती ती जवळपास 60,000 कोटीच्या आसपास आलेली आहे. आणि खाजगी लोकांची देणी सुद्धा जवळपास 15,000 ते 20,000 कोटीच्या आसपास आहेत. मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये हे एवढे मोठे आर्थिक निर्णय घेण्याच्या अगोदर काही विनिमय हे मंत्रिमंडळ स्तरावर होणं अपेक्षित असतं. ते कदाचित त्यावेळेस राऊतांचा तर दावा आहे की त्यांनी असा विचार विनिमय केला होता, कॅबिनेट समोर तसं प्रपोजल दिलेलं होतं, त्याच्यावर चर्चा झाली असं सुद्धा म्हणतात ते. अजित पवारांनीच नॉड दिलेला होता त्याला असं म्हणतात ते. मला याची कल्पना नाही, पण मला म्हणजे ते विभाग आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला दोघांचा संवाद काय याची मला जाणीव नाहीये, कल्पना नाहीये. पण मला सांगायचं, जो काही निर्णय घ्यायचा असेल तर सरकार त्याच्यामध्ये सध्याची जी काही आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय सरकार घ्यावा, आमचं काही दुमत नाही याच्याबद्दल. श्रेयाच्या लढाईवरनं म्हणजे श्रेय कुणी घ्यायचं, वीज बिलावरती सवलत देणं किंवा काही जणांना वीज बिल माफी मिळणं किंवा एकूणच या प्रश्नावर त्याच्यावरनं हा मुद्दा रखडलाय असा चंद्रशेखर बावनकुळेंनी आरोप केला. सगळ्यांचं असं म्हणणं आहे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनाही आपापला वाटा त्याच्यामध्ये श्रेयाचा हवा आहे. नाही, वाटा कोणाचा घाटा कोणाचा हा विषय मी बाजूला ठेवतो, पण माझा मुद्दा एवढाच मर्यादित आहे की बावनकुळेंच्या कालावधीमध्ये झालेली जी प्रगती आहे वीज मंडळाची ती आपल्यासमोर आहेच. त्यामुळे याच्या श्रेयवादामध्ये मी जाणार नाही. हे श्रेय जे काही मिळेल हे सरकारला मिळेल ना, हे काय कुठल्या एका पक्षाचं श्रेय नाही. जे काही निर्णय आज आघाडी सरकारचे होतात ते कोणाचे व्यक्तिगत निर्णय नाही. सरकार मंत्रिमंडळ ज्यावेळेस निर्णय घेते ते निर्णय मंत्रिमंडळाचे असतात, सरकारचे असतात. त्यामुळे याच्यामध्ये तिन्ही पक्षाला श्रेय मिळेल असाच विषय आहे. तो कोणा व्यक्तिगत कोणाचा श्रेय किंवा कोणाचा विरोध असं कारण नाही. 3 पक्षांच्या या सरकारमध्ये काँग्रेस कुरकुर करते असा आरोप तुमच्या मित्रपक्षाने केलेला होता. जुन्या खाटा कुरकुरतात असं सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी म्हटलेलं होतं. ही कुरकुर थांबलीये का? आता सगळं काही नीट आहे? आपल्याला पाहत आहे की मला खाटही माहिती नाही आणि कुरकुरी माहीत नाही. ते संजय राऊत आमचे मित्रच आहेत. त्यांनी एक उपासात्मक प्रकारचं त्याच्यामध्ये टीका केली असेल, चालत राहतो. काही विषय फार गंभीरतेने घ्यायचा विषय नाही आहे. आघाडी सरकार मी चालवलेलं आहे. आघाडी सरकार चालवत असताना 2 पक्ष होती, आता 3 पक्षाचं आघाडी सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना थोड्याशा कधी कधी अडचणी येतात, काही प्रश्न पडते. असे प्रश्न सरकारवर परिणाम निगेटिव्ह करतील किंवा अडचणीमध्ये सरकार असं काही व्हायचं कारण नाहीये. अनेक वेळा प्रश्न क्लिष्ट असतात, राजकीय असतात, ते विचार विनिमय करून सोडवता येतील. बिलकुल त्याच्यात मला काही अडचण वाटत नाहीये. कुठल्याही प्रकारची कुरबुर नाहीये. आणि जे काय असेल 4 भिंतीच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातल्या जवळीकीमुळे काँग्रेसवर कायम कुरघोड्या होत राहतात या सरकारमध्ये असा सुद्धा आरोप आहे. अशी उदाहरणं काही समोर आलेली असल्याच्या चर्चा आहेत. मला तर असं कधी जाणवलं नाही. मी तिन्ही पक्षामध्ये माझे उत्तम संबंध आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर एका नवीन वातावरणामध्ये आम्ही काम करत आहोत. आणि माझी सवय आहे की एखाद्या वेळेस काही मुद्दा निघाला अडचणीचा चर्चा करून मार्ग काढण्याची माझी सवय आहे. त्यामुळे समन्वय उत्तम आहे. प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बसतो आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मार्ग काढतात. असं मला कधी जाणवलेलं नाही की याच्यामध्ये कुठेतरी फार काही टोकाचं होतं असं मला कधी मग अशोक चव्हाणजी, असं का होतं की शिवसेनेचा मंत्री असलेल्या खात्याला तातडीनं काही हजार कोटींची मदत होते आणि काँग्रेसचा मंत्री असलेल्या खात्याला मदतीची याचना करून सुद्धा मदत मिळत नाही, त्यांच्यावरती तोंडघशी पडायची वेळ येते? असं का होतं? असं आहे, भाजपला रोज तारीख पे तारीख भाजपची सुरू आहे. त्यांना सातत्याने काहीतरी टीका करायची, काहीतरी लोकांना मध्ये भ्रम निर्माण करायचा की सरकार 2 महिन्याचं आहे, 4 महिन्याचं आहे, 6 महिन्याचं आहे. आणि हे भ्रम निर्माण करून काहीतरी उणीवा बाहेर काढत राहायच्या, काहीतरी त्याच्यावर टीकास्त्र करत राहायचं आणि त्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सरकार अस्थिर आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी रोकटोक जी भूमिका घेतली आहे की सरकार पाडून दाखवाच हे जे म्हटले आहे त्याला बिलकुल सूचक उद्गार आहे मुख्यमंत्र्यांचे. त्यांनी काही जरी म्हटलं तरी सरकार स्थिर आहे आणि 5 वर्षाची कारकीर्द सरकार पूर्ण करेल याची मला खात्री. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि लावालावी करण्याचा प्रयत्न भाजपने कितीही केला, त्यांची अडचण अशी आहे की त्यांना त्यांच्याजवळ आलेली लोक ती सांभाळायचे आहेत. तिथे भाजपमध्ये अंतर्गत चुळबुळ खूप सुरू झालेली आहे. सरकार आमचं आलेलं आहे, तिथे त्यांना वाव मिळत नाहीये आणि म्हणून हे सरकार जाणार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने भाजप नेतृत्व करत आहे. याच्या पलीकडे याच्यामध्ये फारसं तथ्य नाहीये. अशोक चव्हाणजी, अगदी शेवटचा प्रश्न. आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहात.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, या सरकारमधले एक ज्येष्ठ नेते आहात आपण, आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाची जबाबदारी सुद्धा आपल्या खांद्यावर आहे, त्या लढ्याचं सुद्धा तुम्ही नेतृत्व करत आहात. तर या सगळ्यामध्ये पुढच्या वर्षासाठी आपली विजन काय असेल? आगामी काळामध्ये महाराष्ट्राचा विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जो अनुशेष आहे, मधल्या काळामध्ये 5 वर्षामध्ये मराठवाड्याचं जे नुकसान झालं आहे, विशेषतः माझ्या विभागामध्ये हा विभाग पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागच्या मंत्र्यांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने मराठवाड्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं, उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेने जो मागास भाग आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता ज्या काय उणीवा निर्माण झाल्या होत्या, पायाभूत सुविधा ज्या मागे पडल्या होत्या, त्या चांगल्या दर्जाच्या लवकरात लवकर निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधेचं उत्तम जाळं निर्माण करावं आणि महाराष्ट्रामध्ये अधिक गुंतवणूक यावी, महाराष्ट्राच्या लोकांना प्रवास करण्याकरता उत्तम रस्ते उपलब्ध करून द्यायचे, दर्जेदार द्यायचे, आणि राज्य सरकारचं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वच विभागाला मदत करायची, हीच माझी भावना आणि भूमिका आहे. मराठा आरक्षणाची परिस्थिती वर्षभरानंतर काय असेल याचं काही चित्र आपण उभं करू शकताय का? काही विजन आहे त्याबद्दल आपली? माझी भूमिका सकारात्मक आहे एवढंच नव्हे तर आरक्षणाबरोबर इतर सोयी सवलती ज्या आहेत, म्हणजे सारथीचं फंक्शनिंग आहे, मराठा हॉस्टेल्सचा विषय आहे, नोकरीचे विषय आहेत, ज्या 8-10 विषयासंदर्भात आपल्याला मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेले आहेत, तेही निर्णय हे फायनॅलिटीकडे म्हणजे पूर्णत्वास नेण्याकरता माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. कारण की सकल मराठा समाज एक प्रतिनिधी या नात्याने काहीतरी चांगलं समाजाचं भलं व्हावं याच हेतूने मी याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे, आणि ते काम यशस्वी व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अशोक चव्हाणजी, खूप खूप धन्यवाद. आपण आज आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, आपलं विजन मांडलत, आणि पुन्हा एकदा सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आपलं अभिनंदन.